तालुक्यातील एक नगरपंचायत आणि एक नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे। त्यामुळे आता आपण पाहू शकतो की मोहोळ शहर असेल किंवा तालुका असेल, गेल्या अनेक दिवसापासून दोन नावांच्या भोवती जे राजकारण फिरते, एक आहे राजन पाटील ज्यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दुसरं नाव आहे ते उमेश पाटील जे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत। आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी आता न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। कशा पद्धतीने ही निवडणूक बघता आपण? एकंदरीत पाहतोय की ही निवडणूक लागण्याच्या आधीच 10 ते 15 दिवस अगोदर राजन पाटील आणि यशवंत माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। महायुती म्हणून याकडे कसं बघता? या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे मागच्या वेळेला जसं मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती ही राजन पाटलांच्या विरोधामध्ये तयार केली होती, त्याच पद्धतीनं तीच मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती आजही तशीच आहे। आणि या संघर्ष समितीचे मतदार म्हणजे ज्यांनी राजू खरे यांना 1.25 लाख मतं दिली ती म्हणजे आमची मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती। मोहोळ शहराने त्यावेळेला 12,500 मताचं मताधिक्य राजू खरे यांना दिलेलं होतं। तो जो मतदार आहे तो राजन पाटील यांच्या विरोधातला मतदार आहे। पण मोहोळ शहराच्या बाबतीत जर विचारलं तर हे शहर मागच्या 50 वर्षापासून कैलासवासी शाजीराव पाटलांच्या पासून हे आनगरकरांच्या विरोधातलं शहर आहे। आणि या तालुक्याच्या राजकारणाचा सगळा जो आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो प्रतिबिंब आपल्याला दिसलं तेच प्रतिबिंब या मोहोळच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहे। आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोडून इतर सर्व पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला, परंतु जे लोक राजन पाटलांना मॅनेज झाले त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली। परंतु आम्हाला माहीत आहे की त्या चुलीला जी लाकडं घालण्यात आलेली आहेत ती अनगरवरनं आलेली आहेत आणि हे लोक ओळखणार आहेत आणि त्याच्या जीवावरच यांचं जे काही शिजायचं ते शिजणार आहे। परंतु लोकांना हे माहीत आहे की वेगळी चूल मांडून विरोधी मतामध्ये फूट पाडण्याचं काम जे कोण करते ते राजन पाटलांच्या सांगण्यावरनं ते केलं जाते। त्यामुळं अशा पद्धतीच्या लोकांना मत म्हणजे राजन पाटलालाच ते मत जाणार आहे आणि त्यामुळं लोकही हुशार झालेत। जे खरे विरोधक आहेत त्यांच्याच सोबत इथला मतदार राहणार। आपण पाहतोय की समविचारी जे पक्ष आहेत राजन पाटलांच्या विरोधात आहे, पक्ष कुठलं आणि चिन्ह कुठलं असणार? ते पहा, घड्याळ आणि धनुष्यबाण हे मोहोळचं प्रमुख आमचे चिन्ह असतील। रमेश बारसकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मोहोळ शहराची धुरा पहिल्यापासून माझे एक जवळचे सहकारी म्हणून आम्ही सोपवली आणि त्यांनी मध्यंतरी मोहोळ शहराच्या विकासाकरता एकनाथ शिंदेसाहेब हे शिवसेनेचे नेते आणि नगरविकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला, परंतु ते माझे अतिशय जीवाभावाचे सहकारी आहेत। त्यांच्यासोबत माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून, कारण अनेक वर्षापासून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराचा मतदार इथं आहे, आम्ही देखील अनेक वर्ष या ठिकाणी मी काम करतोय आणि राजाभाऊ खरे हे आमचे आमदार आहेत। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि रमेश बारसकर यांच्या शहराच्या स्तरावरच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही निवडणूक लढतोय। कुठेतरी आपण राजू खरेंचं नाव घेतलं। आपण पाहतोय की एकतर ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले तुतारी, मात्र पाहतोय की ते राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सोडून अजित पवार पक्ष असेल किंवा शिंदे गट असेल यांच्यासोबत ह्यांच्या मंचावर जाताना दिसतात। कशा पद्धतीने हे राजकारण बघता? फक्त राजन पाटलांना विरोध म्हणून आहे का राजकारणाचा दुसरा पण भाग आहे? राजन पाटलांना विरोध म्हणूनच त्यांना सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे। त्यांना निवडून देण्यामध्ये जरी ते तुतारीच्या चिन्हावर असले त्यावेळेला, कारण तुतारीचं चिन्ह का आलं तर घड्याळ चिन्ह त्यावेळेला राजन पाटलांकडे होतं आणि ही जागा मोहोळची महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अशी विभागली गेलेली होती। महायुतीमध्ये घड्याळाकडे ती जागा गेली, त्यामुळं यशवंत माने घड्याळ चिन्हावर उभा राहिले आणि महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे इथं तुतारी चिन्ह आलं। त्यामुळे राजन पाटलाच्या विरोधात असलेला जेवढे म्हणून पक्ष आहेत, जेवढे म्हणून नेते आहेत आणि जो मतदार आहे त्यांना त्यांच्या विरोधात कुठलं का चिन्ह असे ना त्या आमदाराला निवडून द्यायचं या मानसिकतेमध्ये त्यावेळेला सर्वजण होते आणि त्यामुळं ती जागा तुतारीकडे होती। मी स्वतः पक्षाचा राजीनामा देऊन टाकला। मी पूर्वी घड्याळाचा प्रवक्ता होतो, मी पक्षाचा राजीनामा दिला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणजे माझ्यासोबत असलेले घड्याळाचे कार्यकर्ते आणि तुतारीचे कार्यकर्ते आणि RPIचे सगळे कार्यकर्ते असे सगळ्यांनीच मिळून राजू खरे यांचा प्रचार केला आणि त्यांना निवडून आणलं। त्यामुळे राजू खरेंना
की फक्त तुतारीच्या कार्यकर्त्यांनी निवडून नाही आणलेलं. राजू खरे यांना माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी, त्यात रमेश बारसकरांचं योगदान आहे, त्याच्यामध्ये विजयराज डोंगरे यांचं योगदान आहे, त्याच्यामध्ये दीपक गायकवाड यांचं देखील त्यावेळेला त्याच्यामध्ये योगदान आहे. अशा अनेकांची, त्यामध्ये काका साठे उत्तर सोलापूरचे, त्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. पंढरपुरातल्या अजून काही प्रमुख लोकांचं योगदान आहे. आणि ह्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सगळ्यांची एकी घडवून आणली आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी यश मिळवता आलं. त्यामुळे राजू खरे यांना तुतारीचा आमदार हे टेक्निकली आपण म्हणू शकतो, परंतु ते राजन पाटलाच्या विरोधातले आमदार आहेत, हे खरं सत्य आहे. आणि म्हणून राजन पाटलाच्या विरोधात असलेल्या कुठल्याही व्यासपीठावर तुम्हाला राजू खरे गेलेले दिसतील. आपण पाहतोय की तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून काल तुमची पूर्ण जी सदस्यांची बॉडी आहे ती डिक्लेअर केली. मात्र एक नाव आहे बळीराम काका साठे, त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही, मात्र त्यांना प्रदेशचा जे कार्यकारिणी किंवा सदस्य आहे म्हणून घेतलं जाते, नाव येतं. कशा पद्धतीने हे आहे? त्यांचा पक्षप्रवेश हा तांत्रिक बाब आहे. मला त्या ठिकाणी उद्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि तिथलं नेतृत्व जे आहे ते ऑब्व्हियसली काका साठे साहेबांच्याकडे देणार. ते ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची हयात सगळी राष्ट्रवादीमध्ये गेलेली आहे. त्यामुळं त्यांच्या संदर्भानं एकदा अजितदादांच्या समोर चर्चा होऊन पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये निश्चिती झाल्यानंतर पक्षप्रवेश ही फक्त औपचारिकता राहिलेली आहे. प्रदेशच्या कार्यकारिणीची मान्यता घेण्याची मला गरज होती आणि जिल्ह्यातल्या एक ज्येष्ठ नेत्याचं नाव बाजूला ठेवणं एवढ्या सगळ्या कार्यकारिणीमध्ये ते योग्य दिसत नव्हतं. शिवाय तिथल्या निवडणुकीची जबाबदारी, उद्या EB फॉर्म द्यायचे तर तिथं कुणाजवळ द्यायचे हा एक देखील प्रश्न त्या ठिकाणी होता. त्यामुळं कार्यकारिणीमध्ये मान्यता घेऊन ठेवण्याच्या करता म्हणून मी ते नाव दिलं होतं आणि त्याला आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि तटकरे साहेबांनी मान्यता दिलेली आहे. यथावकाश अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होईल. त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये म्हणजे आमच्या पक्षात झाला आहे असं आपण जिल्हाध्यक्ष म्हणून अत्यंत जबाबदारीनं तुम्हाला सांगू शकतो. कुठेतरी आपण पाहतोय की अनगर, आता आपण मोहोळ नगर परिषदेबद्दल बोलत होतो, मात्र अनगर नगर पंचायत आहे त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. कारण आपण पाहतोय की तुमचे विरोधक आहेत राजन पाटील यांच्या सुनबाई आहेत, त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतोय की उज्ज्वला थिटे, जे राजकारणाच्या अवतीभोवती फिरणारं नाव आहे मोहोळ तालुक्याच्या, तुमच्याकडून उमेदवारी अर्ज मागितला आहे. कशा पद्धतीने आणि विरोध का एवढा? अनगर हे मोहोळ तालुक्यातला एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि तिथला एक दहशतखोर त्या ठिकाणी जो आहे त्याच्या ताब्यामध्ये आणि मगरमिटीत आहे. आता मोहोळ तालुक्याला तर आम्ही त्यातून मुक्त केलेला आहे. आता राहिला अनगर. आतापर्यंत 50 वर्ष निवडणूक बिनविरोध होत आली. ती बिनविरोध म्हणजे फार त्या ठिकाणी एवढा विकास केला आहे की त्या बारामतीला सुद्धा लाजवेल एवढा अनगर त्यांनी शहर आणि ते गाव हे विकसित केलं आहे असं अजिबात नाही. आजही तिथल्या लोकांना साधं घरामध्ये सगळ्याला प्यायचं पाणी मिळत नाही. आजही त्यांच्याकडे 100% त्या ठिकाणी हागणदारी मुक्त झालेलं नाही. आजही त्या ठिकाणी लाईटची नीटपणे व्यवस्था नाही. ज्या काही शासनाच्या योजना आल्या त्या अनगरकरांच्या एक तर शेतात गेल्या नाही तर दुसऱ्या कारखान्यावर गेल्या. अशा पद्धतीनं त्यांनी अनगरचा कारभार केलेला आहे. परंतु तिथं ते अर्जच भरू देत नाही कुणाला. अर्ज भरायला येणाऱ्यावर त्याच्यावर दडपशाही केली जाते, त्याला मारहाण केली जाते आणि त्याच्या शेतं पेटवून दिली जातात, त्यांची घरं जाळली जातात. अशा पद्धतीनं स्वतःची घरं दारं जाळून कोण घेणार आहे? ती निवडणूक तुम्हाला लाभ म्हणून लोक त्या ठिकाणी निवडणुकीला अर्जच भरत नाही, यांचेच बगलबच्चे अर्ज भरतात. पण एकमेव त्या ठिकाणी अनगरमध्ये उज्ज्वला थिटे यांनी निवडणूक लढवण्याच्या करता तयारी दर्शवलेली आहे. त्यांच्यावर प्रचंड अन्याय या अनगरकरांनी केलेला आहे. त्यांचं घरावर त्या ठिकाणी त्यांनी दरोडा टाकला, त्यांना घरातून त्या ठिकाणी गावातून विस्थापित केलं, त्यांचं शेत जाळून टाकलं, त्यांचं वीज बिल ऊस बिल त्यांनी दिलं नाही आणि त्यांच्या मुलावर ॲट्रॉसिटीची केस केली. आणि त्या महिलेला आणि तिच्या कुटुंबाला, ती विधवा महिला आहे, स्वतःच्या गावातली एक विधवा महिला मुलाला घेऊन आपलं शेती करून घरसंसार सांभाळणाऱ्या महिलेला गावातून विस्थापित व्हायची परिस्थिती आणणे, एक सदन कुटुंबातली एक महिला तिला पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन धुणी भांडी करायची वेळ आणणं, तिच्या मुलाला ड्रायव्हरकी करायची वेळ आणणं, 30 एकर बागायत जमीन असणाऱ्यांची आणि गावात बंगला गाडी असलेल्यांची ही परिस्थिती ह्या लोकांनी केली. फक्त त्यांच्या जरा विरोधात गेलं की अशा पद्धतीची अवस्था ते करतात. कशाला कोण निवडणूक लढवेल तिथं? कोण धाडस करेल? परंतु उज्ज्वला थिटेने ते धाडस केलेलं आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ती रणरागिणी आहे, त्यांनी लढायची तयारी दर्शवली. 4-4, 5-5 मर्डर करणाऱ्या आणि पचवणाऱ्या आणि स्वतः 17व्या वर्षी माझ्या पोरांनी 302ची कलमं भोगलेत असा अभिमानानं सांगणारा हा बाप
म्हणजे दहशतीचं आणि मी आमचा अण्णावच गुंड आहे असं म्हणून दहशतीचं आणि गुंडगिरीचं जाहीरपणे प्रदर्शन करणारा हा अनगरचा नेता, त्याच्या विरोधामध्ये दंड थोपटणारी महिला किती ताकदीची असेल. त्यामुळे तिच्या पाठीशी आम्ही राहणार. माझ्या पक्षाकडनं जर त्यांनी अर्ज भरायची तयारी दाखवली तर घड्याळाच्या चिन्हावर त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारीचा अर्ज त्या भरतील. तरी मुख्यमंत्र्यांनाही प्रवेश करताना सांगितलं आहे की नगरपंचायत आहे अनगरची, ती मी बिनविरोध करणार. कशा पद्धतीने बघता आहे अर्ज भरतानाही त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली पत्रकार परिषदेत. मी जेव्हा पालकमंत्र्यांबरोबर चर्चा करत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की खरं तर मुख्यमंत्र्यांची अशा प्रवृत्तीला आणि अशा माणसाला पक्षात घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. परंतु आता काय झालं आहे की मोहोळ तालुक्यामध्ये कमळ कसंच करून उगवेना, आणि कमळ उगवायचं म्हटलं तर त्याला लागतं डबकं, आणि त्यामुळं ह्या मोहोळ तालुक्यातली सगळ्यात मोठी गटार कुठं आहे तर ते अनगरमध्ये आहे, आणि तिथं तर का होईना उगवेल म्हणून त्यांनी आपलं कसतरी कमळात घेतलं. त्या गटरीत का आशेनं पण उगवलं तर उगवलं कमळ, ह्या आशेनं त्यांना त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि आता मुख्यमंत्र्यांना माहीत आहे की हे काय लायकीची माणसं आहेत, यांचे प्रवृत्ती कशी आहे, कशा पद्धतीची दहशत आहे. लोकसभेच्या निवडणुकीला कसं यांनी उलटी टांग मारलेली आहे. 63,000चा लीड हा मोहोळ त्यावेळेला खासदारकीला प्रणिती शिंदेला मिळाला. त्यावेळेला यांनी सांगितलं होतं की प्रणिती शिंदेला आम्ही मोहोळमधून 50,000चा लीड देऊ म्हणून सांगितलं होतं, उलटं झालं. अशा या अनगरकर पाटलाला मोठ्या आशेनं विश्वासानं तिथं पक्षात घेतलं आहे मुख्यमंत्र्यांनी. खरं तर बळजबरीनं घेतलं आहे काहीतरी होईल म्हणून, परंतु ते तसं होणार नाही. ती निवडणूक बिनविरोध होणार नाही. यांनी मुख्यमंत्र्यांना मोठं आश्वासन दिलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 3ऱ्या फळीतले कार्यकर्ते उभे करून उमेश पाटलांचा आणि त्यांच्या उमेदवारांचा पराभव करू असं म्हटलेलं आहे. स्वतः मात्र निवडणूक लढायला तयार नाही. मी चॅलेंज देऊन आता 4 वर्ष झाली, आता मध्ये पण दिलं की मी अनगर, तुम्ही अनगर सोडा, मी नरखेड सोडतो, आणि जिथं ओपन आहे दुसरीकडे मोहोळ तालुक्यात मतदारसंघ तिथं तुम्ही स्वतः उभा राहा, मी पण उभा राहतो, आणि जर माझा पराभव झाला तर मी तालुक्याचं नाही जिल्ह्याचं राजकारण सोडतो असं आव्हान देऊन सुद्धा माझ्या विरोधात एवढा मोठा बलाढ्य नेता असून 50 वर्षाचं राजकारण असलेला, 3 वेळेला आमदार असलेला, 3 वेळेला स्वतः त्यांच्या हातात आमदारकी असलेला नेता, मंत्री 2दा दर्जा राहिलेला नेता, एवढ्या मोठ्या कारखान्याचा मालक, हजारो शेकडो कोटीचा मालक, याला उमेश पाटलासारख्या एक सामान्य पत्र्याच्या घरात राहून तयार झालेल्या कार्यकर्त्याची भीती वाटावी. ह्याच्यावरून मोहोळ तालुक्याचं राजकारण कुठपर्यंत गेलं हे ओळखून घ्या. आपण पाहतोय की उमेश पाटील यांनी राजन पाटील यांचा त्यांच्या स्टाईलने समाचार घेतलेला आहे. त्यामुळे आता मोहोळ असेल किंवा अनगर असेल, ह्या ज्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत आहेत ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला राजकीय रंगत पाहायला मिळणार आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ.